रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। जामिनीवर सुटताच आरोपीने केला दुसरा खून, खुनाला फुटली वाचा, आरोपी गजाआड। त्या महिलेची ओळख पटली, अनैतिक संबंध ठरले महिलेच्या खुनाचे कारण। जिंतूर तालुक्यातील खळबळजनक घटना, जामिनीवर सुटताच आरोपीने केला दुसरा खून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची आरोपीची कबुली। जिंतूर तालुक्यातील एलदरी जलाशयाजवळ किनी रोडवर एका महिलेचा मृतदेह बुधवारी दिनांक 12 जून रोजी आढळून आला। त्या खुनाला वाचा फुटली असून या प्रकरणी सेलू तालुक्यातील कुपटा येथील आरोपी गोपाळ दिनकर इक्कर याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून जामिनावर सुटताच त्याने हा दुसरा खून केल्याचे उघड झाले आहे। त्याला पुढील तपासासाठी जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे। जिंतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वैशाली जालिंदर तांबडे, वय वर्ष 30, ही खैरी प्लॉट जिंतूर येथे राहत होती। या विवाहित महिलेचे प्रेत येलदरी धरणाजवळ जिंतूर शिवारात किनी रस्त्यावर आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करून शवविच्छेदन केले। सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नाही। पोलिसांनी तपास चक्रे वेगाने हलवून शोध घेतला असता सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ इक्कर याने वैशालीला जिंतूर येथून दुचाकीवर बसून एलदरीकडे नेले व तेथे तिच्या साडीने गळा आवळून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गोपाळ इक्करचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली व जिंतूर पोलिसांच्या स्वाधीन केले। मयत महिलेचा पती भीमराव कांबळे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली। त्यात आरोपी गोपाळ इक्कर याची माझ्या बायकोवर वाईट नजर होती व त्यानेच हा खून केल्याचे फिर्यादीत नमूद केले। वैशाली जालिंदर तांबडे या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशाने गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलावर खान, रवी जाधव, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला। पोलिसांना महिलेचा खून सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ दिनकर इक्कर यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली। आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतलं व चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते। महिला आरोपीने सांगितल्याप्रमाणे वागत नव्हती, त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते। आरोपीने सदर महिलेला एलदरी जलाशयाच्या बाजूला मुरुमखेडा गावाच्या दिशेने मोकळ्या टेकडीवर फिरवण्यासाठी नेलं। या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला। आरोपीने साडीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला। दरम्यान आरोपी गोपाळ दिनकर इक्कर राहणार कुपटा, तालुका सेलू याने यापूर्वी 18 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची पत्नी कल्पना इक्कर, वय वर्ष 20, हिचा रुमालाने गळा आवळून खून केला होता। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी गोपाळला अटक केली होती। त्यावेळी आपल्या पत्नीचा खून केल्यावर गोपाळने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती। गोपाळ याचे लग्न 23 मार्च 2022 रोजी कल्पना सोबत वसा येथे झाले होते। लग्न होण्या अगोदर पासूनच गोपाळ याचे वैशाली सोबत अनैतिक संबंध होते, असे स्वतः गोपाळ यांनीच पत्नी कल्पनाचा खून केल्यावर कबुली जबाब दिले सांगितले होते। लग्न झाल्यानंतर तू तुझ्या पत्नीस सोडून दे, मी माझ्या पतीला सोडून देते, असा आग्रह वैशाली हिने गोपाळकडे लावला होता। म्हणून गोपाळने लग्नाच्या 6 महिन्यानंतरच आपली पत्नी कल्पना हिचा खून केला। या खुनाच्या आरोपाखाली तो जेलमध्ये होता। काही दिवसापूर्वी तो जामीनवर सुटून आला होता, तेव्हा वैशालीचे अजून दुसऱ्या समोर अनैतिक संबंध जुळले असल्याचा संशय गोपाळला आल्यावरून त्याने वैशालीला दुचाकीवर घेऊन एलदरीकडे नेऊन तिचा खून केला। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिंतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मित्रांनो,
तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.